चल मी झोपतो. सौमित्र हे बघ मी काय असं हे नाही, मी दुःखी वगैरे नाहीये, मला झोप येते म्हणून मी झोपतो. थँक्स. हा आता मग ठीक आहे आकृती, सौमित्र तर झोपलेला दिसतोय. तो झोपला ना तर त्याला झोपू दे. मी हे सांगायला आलो होतो की सौमित्रला आवडते म्हणून नलूने आज खास त्याच्यासाठी डुबुक वड्याची भाजी केली आहे. पण आता जाऊ दे, झोपलाय तो. आणि त्याच्या बरोबर कैरीची चटणी ओली. पर सौमित्र तो बीमार है ना, कैरी कैसे चलेगी उसको? खट्टा नहीं खा सकता वो. कैरी नाही चलेगी? नहीं चलेगी. अरे मग सौमित्रसाठी खास बदामाचा शिरा केलाय. बदामाचा शिरा केलाय? वाव, दॅट्स माय फेवरेट. हो ना? हो. पण आता नाही, त्याची इच्छा नाही, त्याला काही जेवायचं नाही, आग्रह नको, काही नको. आपण सगळा शिरा संपवून टाकू. जाऊ दे, चल आपण जेवण घेऊ. चला. हा जा, खा तुम्हीच, सगळं संपून टाका. अरे हा मुलगा तर आता गाढ झोपला होता ना. हो मी गाढ झोपलोय. अंकल झोपलेला आहे तो गाढ, बिमार आहे ना वो. हा त्यामुळे तो तापात बरळतोय. हो का? अरे रे, काहीतरी पेज बीज पाठवून देऊया त्याला आपण. हा औषध आणि पेज. एक मिनिट मी काय मला हात नाही, मी काय आजारी बिजारी नाहीये, मी एकदम ठणठणीत आहे. मी आजारी असतो तर मला लोक भेटायला आले असते, पण मला कोणी भेटायला आलेलं नाही, त्यामुळे मी फिरू शकतो ठणठणीतपणे. आजारी नाहीये मी, त्यामुळे पोटभर जेवू पण शकतो. अरे कशाला जेवतोस तू? अरे सावकाश. काही बघाच नाही. तू पण बघत होतीस ना? शेवटी शकू मी तुझ्यासाठीच लिहितोय ना. हे तुझ्याच हातात पडणार आहे. पत्र पत्र कुठलं आलंय? पत्र नाहीच आहे. हे शब्द नाहीत फक्त आयुष्य. हे मी माझं काळीज वितळवून ती शाई कागदावर आणतोय, लिहितोय त्या शाईने. चुंबू, हे असं काहीतरी ना फक्त तुलाच सुचू शकतं. म्हणजे आपण एकमेकांसमोर बसून असं पत्र लिहायचं, पण जेव्हा आपण ते वाचू तेव्हा आपण एकमेकांसमोर नसणार. कसलं रोमॅन्टिक आहे ना हे ना फक्त तुलाच सुचू शकतं. पण नाही आयुष्य, खरंच तुला सांगू का, सामान्य माणसांना लिहू देत ते घाणेरडे निर्जीव एकसुरी SMS आणि ईमेल वगैरे, ते काय असतात फॅड त्यांची ती. पण जे खरं काळावर कोरलं जातं आणि जे आपल्या मनातून येणारे शब्द जेव्हा भावना म्हणून उमटतात ना कागदावर, त्या पत्राचं महत्व फक्त आपल्यासारख्या प्रेम करणाऱ्यांनाच कळू शकतं. मला पण कळू शकतं. मला पण कळू शकतं. कारण मी जेव्हा तरुण होतो ना, म्हणजे अजूनही काही वय झालेलं नाही माझं, पण मी अशीच पत्र लिहायचो. म्हणजे माझं बायकोशी लग्न झालं. कोणाच्या? कुणाच्या म्हणजे म्हणजे जिच्याशी लग्न झालं ती माझी बायको झाली ना. तिला सुद्धा मी अशीच पत्र लिहायचो. आलास रे तू. पण मित्र सांगू का, हे बघ, तू जर म्हणतोयस की काही वर्षांपूर्वी तू माझ्यासारखाच होतास. एक्झॅक्टली. एक मिनिट मला पचू दे. म्हणजे काही दिवसांनी मीही तुझ्यासारखा होणार आहे असं म्हणायचंय तुला. पण म्हणजे विकी, माझंही सेक्स लाईफ उत्तम. काय लावलं ते तुम्ही टाइमपास? तिथे माताजी येणार आहेत, आपली खूप सारी कामं करायची बाकी आहेत आणि तुम्ही. अच्छा, तुम्हाला जीवनाविषयी काही गंभीर गोष्टींवर चर्चा करायची का इथे बसून ऐश्वर्यासोबत? नाही, तुम्हाला जर तसं करायचं असेल ना तर तुम्हाला आता ढगात जाऊन बसावं लागेल. कारण आता आपल्याला ऐश्वर्या तिथेच भेटते ना, ढगामध्ये. ऐश्वर्याला तर मी काही कामं सांगूच शकत नाहीये, कारण या मॅडम ढगातून खाली येईपर्यंत माताजी येऊन सुद्धा जातील, नाही का? तिचं ठीक आहे, ती प्रेमात तरी पडलीये. तुमचं काय आहे? आणि काय, तुम्ही मला मागच्या वेळी भेटला होता तेव्हा मला काय म्हणाला होता की मला सुद्धा असं स्वयंसेवक वगैरे व्हायला आवडेल. मग त्याचं काय झालं? आता तुम्हाला पण गृहीत नको धरू मी. मैत्री, तू स्वतःचं ब्रेकअप करून घेतलंस ना, मग आता आमचं जुळत आहे तर तुला एवढा त्रास का होतोय ग? तुला ना दुसऱ्यांचं प्रेम बघवत नाही. आम्ही जातो, तुला एवढा त्रास होतो ना, आम्ही इथून जातो. चल चल चल. नाही तू चल, तू
पहिल्यांदा उठ उठ चल. अरे रुमाल जरा. शितोय काय? काय करताय? मी हे आओ शितोय आलो आलो. सौमित्र सौमित्र उठ. कोण आलं बा तुला भेटायला? कोण आलंय? देखोगे ना तबीयत खुश हो जाएगी. हळू 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 हळू. सौमित्र काय मग पेन वगैरे कमी आहे का आता? कसं आहे? म्हणजे डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत ना, पण विश्रांतीशिवाय काही पर्याय नाही ना. पण पोराने आला बघा. अरे सौमित्र ये बाळा, बस बस बस, तू इथं बस. सावकाश सावकाश. शाबास. तब्येत जरा चांगली झाली हा आधीपेक्षा. म्हणजे गाडीला सर्व्हिसिंग चालू आहे वाटतं रोज. सौमित्र बरंच लागले का रे बाळा? पण बरं आहे आता. काही नाही हो माई, काय बरे दिवस झाले असा घरात निवांत झोपून नाही ना राहिला. आता बघा कशी सगळ्यांकडनं सेवा करून घेतोय, लाड करून घेतोय स्वतःचे. त्याच्यासाठी हा ऍक्सिडेंट. दादाची काहीच चूक नाहीये. आपली चूक नसली तरी ठोकर आपल्यालाच खावी लागते. देवाचा हा न्याय ना बरोबर नाहीये माई. खरं आहे तुझं, पण ठोकर खाल्ल्याशिवाय अनुभव पदरी पडत नाही. आणि अनुभवानंच माणूस समृद्ध होतो, नाही का? ऍक्सिडेंटचा कसल्या कामाचा आहे तो अनुभव? अगं आई, यात कुणाची चूक नाहीये, ठीक आहे. आणि मी एकदम ठीक आहे, आत्ता एवढं काही झालेलं नाही. माई हे बघ, तूच सगळ्यांना सांग, म्हणजे सगळ्यांना सांग जे जे भेटायला येणार आहेत, की प्लीज फळं किंवा फुलं घेऊन येऊ नका. काय कालपासून आम्ही फ्रूट सॅलडच खातोय. फळं काही संपत नाही आहेत. भाऊजी तुम्ही सत्र घेता का? म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा ते जरा एक 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 काम कर ना, मध्ये ठेव, स्वयंपाकघरात ठेव. हा? नंतर खातील. आई, माई मी जातो, जरा झोपतो, जरा बरं वाटत नाही. सावकाश सावकाश सावकाश. मी लोक सोडवायला. अहो नाही, एवढं काय कुठं झालं? जा तोकडे. अरे काय? अरे काही झालेलं नाही. मी आहे. अरे मला काय माहिती, एवढं गडबडीत झालं सगळं. पोरांचं म्हणजे अरे ए नलू, अरे माईंसाठी काही नाश्ता पाण्याचं काहीतरी बघा. हो नाही, काहीतरी काय, आम्ही याला भेटण्यासाठी आलो सौमित्राला. आधीच दमली आहे ती. काय उगीच तुमचं. हा हॅलो राम्या, बोल, काय म्हणतो? अरे असं आहे का? हा आलो आलो, एक मिनिट आलो मी. हा नाही नाही, अरे तुझं काय ते सगळं ना ऑफिसचे फोन म्हणजे. नलिनी, मैत्रेयी भेटायला आली होती सौमित्रला. नाही म्हणजे मी तिच्या वागण्याचं काही समर्थन करत नाही, पण तू भेटू दिलं असतंस तिला तर. तुम्ही आल्याचं कळल्यावर सौमित्र बघा कसा मैत्रेयीला शोधत आला होता. मैत्रेयी जर आली असती ना त्याला भेटायला, तर तो जास्त अस्वस्थ झाला असता. आणि एक आई म्हणून मी माझ्या मुलाची काळजी घेतली. माझं काही चुकलंय का? नाही. मिळेल सौमित्रला पण छान मुलगी मिळेल. चांगला मुलगा आहे सौमित्र. आणि आकृती पण खूप बोलत असते त्याच्याविषयी. गोड आहे ती पण मुलगी. तिच्यामुळेच वाचला म्हणा ना आमचा सौमित्र. माई, हा मी तुमच्याच बरोबर येऊ का घरी?
ऑफकोर्स ये. रोकड्याने गाडी कशासाठी आणली आहे? रोकड्या, हा आलो माई. हा रोकड्या, आकृती पण आपल्या बरोबर येते घरी गाडीतून. काहीच प्रॉब्लेम नाही ना, काहीच प्रॉब्लेम नाही, जागा आहे आपल्याकडे तेवढी. हा बर. ओके मग आंटी येऊ मी. सौमित्राला आठवण करा औषधं घ्यायची, तो विसरून जातो. काकांना पण मी तेच सांगितलं. आकृती, तुझं फार कौतुक करत होती हं ही. फार गुणी मुलगी आहेस तू म्हणून. चला कोथरूड 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 कोथरूड. पारस निसांच्या घरी जाणारी गाडी फुल झाली आहे, तर आपण निघू शकतो. चला. हा? काकू काही लागलं तर फोन करा. नक्की. येस. कळव हं मला सुद्धा काही लागलं तर. हा. पण बरं वाटलं तुम्ही सगळे आलात तर. अगं म्हणजे काय, येणारच ना आम्ही. मी तर इथंच असतो. चल. अच्छा. अच्छा. काय रे काढे, कुठे निघालास तू? बागेत. अय्या बागेत काही कुठे जाणार, मी क्लिनिकला चाललोय. कशाला पण? अरे थांब ना. कशासाठी? इथे पट्टी, इथे टाके आहेत त्याच्यात, हे असं बांधलंय, पायाला लागलंय, लंगडतोय, कशाला? आई मी डॉक्टर आहे, मला नको सांगू. मी एकदम बरा एक मिनिट, एक ठेवते खाली. मी आई आहे, तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं. तुला काय कळतंय? नाही जायचं. आई प्लीज मला जाऊ दे, घरात अरे बसून असं- कंटाळा येतो. एक एक ऐक ऐक ऐकत नाही हा पोरगा. ते ठेव. हे बघ, तू जर हे केलंस ना तर मी तुझं हे करीन. हे दुसरं तंगड मोडी ना, सांगून ठेवते. अगं आई काय बोलतो, ऑलरेडी सगळं काय झालं? जरा धर रे माझा हात. आ! आई अगं काय आहे? असं आ! नाही. आई अहो ना, अहो, आलो आलो. अहो! आई मला जाऊ दे. नाही, अहो लवकर या. अहो, काय करता असं? हे बघ, बघितलं मी तुला म्हंटल ना. अहो हा बोला. हा पळून चाललाय क्लिनिकला. बर, आता तू माझा खरा मुलगा शोभतोस का? बर का सौमित्र बाळा, मी तुला सांगतो, मी सुद्धा कधी ऑफिसला एकही दांडी मारली नाही, म्हणूनच माझ्या एवढ्या राजा शिल्लक आहेत. नलू तुला आठवतं नाही. विघ्नेशचा जन्म झाला त्यावेळेस सुद्धा मी हातातली सगळी कामं संपवून आलो होतो त्याला बघायला. कसं विसरेन मी एकटी गेले होते रिक्षेनी, बरोबर? हा कशी विसरेन? कधी माफ करणार नाहीये मी तुम्हाला त्यासाठी. बघते आता, हा बरोबर होता असंही म्हणतील, परत एकटी होती असंही म्हणते, कसं शक्य? 7 वर्षाचं होतं लेकरू. तो मला सांभाळणार का मी त्याला सांभाळणार? एकटी का वागला तो असं तुम्ही? हे बघ काय झालं, त्याच्या आधी 2-3 वेळेस मी हातातली कामं सगळे सोडून तुझ्यासाठी धावत आलो होतो की नाही. तुला काहीच झालं नाही, नुसत्याच काळा आल्यानं दुखायला लागलं. मला वाटलं यावेळेस हे असंच होईल म्हणून मी आपलं दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष कसं करू शकता? कसं असं वागू शकता? हे कमाल आहे. हे बघ, असं वाटतं त्याच्या आधी म्हणजे मी हे त्याला चुकलं. 4 वेळा धावून आलो, तेव्हा काय नाही वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही भांडत बसा, हे घ्या, मी निघतो. एक मिनिट, आधी चहा प्या आणि त्याला विचारा हे काय चाललंय. विचार त्याला आधी, विचारा. सांगतो. हे बघ सौमित्र बाळा, तुला अजूनही बरं वाटत नाहीये, कशाला जातोयस क्लिनिकला? वा वा वा, असं मधात घोळून सांगितलं तो ऐकणार आहे काय? ते काय नाही, मी हे करते, तिला फोन लावते, आकृतीला द्या. कोणाला लावताय? हा हा. हॅलो. अगं ही बोलते, सौमित्राची आई बोलते. हा सौमित्र क्लिनिकला जायला निघाला, घरी थांबायला तयार नाही. सांगणारच का काही त्याला? थांब मोठा करते. 1 मिनिट. कुठून? सौमित्र, क्या बचपना लगा रखा है? आजारी आहेस ना तू? तुला आरामाची खूप गरज आहे. अगं एकतर मी आजारी नाहीये, म्हणजे मी आजारी असतो ना तर मला खूप लोक भेटायला आली असती ना, म्हणजे सगळी लोक भेटायला आली असती ना, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळे मी अजिबातच आजारी नाहीये ना, मी एकदम फिट आहे, कळलं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एक डॉक्टर आहे, हे कसं तुम्ही विसरताय? त्यामुळे मला कळतं. सौमित्र, फिलहाल तुम डॉक्टर नाही हो, छोटूस बाळ आहेस तू जे आईस्क्रीम साठी हट्ट करत. अजिबात नाही. तू आता आराम करणार आहेस आणि बिलकुल क्लिनिकला जाणार नाहीयेस, तू घरीच थांबणार आहेस. नाही तर रागवे ना मी तुला. रागवू मी तुला? नाही, आता तर मला ओरडावंच लागेल. काय करतोस तू? ऐकूया तुला अजून आवाज वाढू मी? हा, वाढू आवाज?
रागवायला पाहिजे, हट्टी कुठचा. एवढा का ऐकत नाहीस तू? ओके ओके ठीक आहे, बघतो. बाय. काय मग आता ऐकणार ना आकृतीचं? मी कोणाचंच ऐकणार नाहीये, मी जाणार. ठीक आहे. वा उत्तम. बाहेर हॉलमध्ये जाऊ. अरे एक तरी घे माही तू. अगं इतक्या भारी इडल्या बनवते ना, इतक्या भारी. एक खाशील ना मग नाही, ते बघतो. दिसतातच आहेत, भारी दिसतात मला. तू एक खाल्लीस ना मग कळेल तुला. माई मैत्रिणींचं अगं ती हल्ली सकाळी काही खातच नाही. म्हणजे एखादं फळ वगैरे खाते आणि मग त्याच्यानंतर काहीच खात नाही. हा ते माताजी ना. विचारू का? माई नको म्हणतात पण मला राहत नाहीये. बोल ना तू, बोलू दे की रे तिला. नाही ते बोल ग. माई आपल्या मैत्रिणींचं म्हणजे त्यांनी ब्रेकअप केलं असेल सौमित्र भाऊजींसोबत, पण माई त्या सौमित्र भाऊजींचा विचार करतातच ना. म्हणजे बघा ना, नाहीतर असं आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी कोण पोरगी शोधेल हो? पण कालचं आकृतीताईंचं वागणं काय मला रुचलं नाही. म्हणजे एखादी दुसरी कोणी असती ना तर त्यांचं जुळवून द्यायचा प्रयत्न केला असता. पण माई मी आता सरळच बोलते, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना हो माई. कशा वागत होत्या हो आकृतीताई? म्हणजे त्यांचं सौमित्र भाऊजींचं घर एकदम त्यांचं स्वतःचं आपलं असल्यासारख्या एकदम फिरत होत्या आणि वागत होत्या तिकडे. नाही ना, ये ना आपण नाश्ता करूया. म्हणजे हा हिने इडली केली बघ. मी प्लेट आणू का? नाही नको, माताजी येणार आहेत त्याची तयारी आहे, मी जाते. येते का माई? सौमित्र बरंच लागलंय तुला. काय फरक पडतो मैत्री? नाही मी एकदम, खरं तर मी एकदम ठणठणीत आहे. मला काहीच झालेलं नाहीये, व्यवस्थित आहे सगळं, सगळं व्यवस्थित आहे. सौमित्र तू का चिडतोयस माझ्यावर? मी एक मैत्रीण म्हणून पण चौकशी नाही करू शकत का? पण आता कशाला पुळका आलाय तुला मैत्री? नाही काय ना, मी मरायला हवं होतं. का नाही, मेल्यावरही भेटायला जायचं नाही असं सांगितलं तुझ्या माताजीने. हा मैत्री, कळल्यावर एकदा तरी भेटायला यायला हवं. सौमित्र मला कुणीच कळवलं नाही. अरे मलाच वाटलं मी आले होते. हो का? नाही मला काय तुम्हाला भेटल्याचं आठवत नाही माताजी. का आता तुम्ही अदृश्य रूपात इकडून तिकडे ट्रॅव्हल करता देवी शक्तीनं. हा मी खरंच आले होते सौमित्र, पण काय? काकू मला बघायचंय त्याला फक्त, प्लीज. कशासाठी? तू त्याला बघणार, मग तो पुन्हा अस्वस्थ होणार, पुन्हा वेड्यासारखं काहीतरी करायला लागणार. नको ना. वाचलाय ना ग तो आता, जगू दे की त्याला. जगू दे त्याला. पण मला असं वाटलं की तुला त्रास होईल म्हणून मी तुला डिस्टर्ब नाही केलं. हो मला मान्य आहे, पण मैत्री प्लीज, मान्य आहे ना तुला? मग 1000 वेळा सांगून सुद्धा तू का माझ्या आयुष्यात येतेस? बास आता. थँक्यू.